बघू शकता अशा प्रकारे राज्यात पावसाला सुरुवात झालेली आहे। हा पाऊस धुळे या ठिकाणी झालेला आहे, नाशिक या ठिकाणी देखील खूप पाऊस झालेला आहे, सांगली साताऱ्याला देखील पाऊस झालेला आहे। आता राज्यात पाऊस वाढणार आहे, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। चंद्रपूर, अमरावती, अकोला जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्गसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट जारी झालाय। नागपूरसह परिसरात ढगाळ हवामान। यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। आता जी तुम्ही व्हिडिओ क्लिप पाहिली तशा प्रकारचा पाऊस जी आहे ती नाशिक या ठिकाणी झालेला आहे, तसेच सांगली सातारा जिल्ह्यात देखील तुफान पावसाने हजेरी लावलेली आहे। पुढच्या 2 ते 3 तासात म्हणजे आता थोड्याच वेळात राज्यामध्ये पावसाचा प्रभाव खूपच वाढत जाणार आहे। वादळी परिस्थिती ही राज्यातील बहुतांश भागामध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज आहे। आताच्या तुम्ही जे व्हिडिओ पाहिले आहेत पावसाचे, अशा प्रकारचा पाऊस जालना, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, नांदेडमध्ये काही झालेला आहे। तसेच नंदुरबार, धुळे अक्षरशः अवकाळी पावसामुळे शेतामध्ये पाणी झालेलं आहे। तसेच गारपीट ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। गारपिटीमुळे मोठे नुकसान देखील शेती पिकांचे झाले। अचानकपणे पाऊस आला, शेतकऱ्यांना माहिती देखील नाही की अशा प्रकारे पाऊस येईल। आता त्याकरिताच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज देखील अचानकपणे तीव्रता कोणत्याही क्षणी वाढू शकते। यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा प्रभाव राहील। बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाही। चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकले की रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळत जाईल। खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राइब बटन पाहायला मिळत असेल, त्यावरती क्लिक करून आता चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात अगोदर आपण देण्याचा प्रयत्न करूयात। तर चला पाहूया आता सविस्तर अंदाज। तर इकडे बघू शकता कशा स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे। तसेच आता छत्रपती संभाजीनगर, माजलगाव, परळी, बीड, केज या भागात देखील वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। तीव्र पावसाची देखील दाट शक्यता या भागात तयार होईल। वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागणार आहे असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे, त्यामुळे सतर्क राहावे। तसेच तुम्ही बघू शकता आता सध्या स्थितीला कशा प्रकारे राज्यातील काही भागामध्ये पाऊस सुरू आहे। तुम्ही एकदा पाऊस सुरू असलेला व्हिडिओ बघा। तर नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि नंदुरबारमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। हा व्हिडिओ तर पाहायलाच असेल, यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल, कारण अशा प्रकारचा पाऊस बहुतांश जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीला आता सुरू झालेला आहे। याच्यामध्ये तीव्रता आणखीन वाढत जाणार आहे। तीव्रता ही खूपच कमी आहे, आणखीन तीव्रता खूप वाढत जाईल व पावसाची तीव्रता वाढल्यानंतर गारपिटीची शक्यता देखील जास्त आहे। आता आपण जिल्ह्याची नावे व तालुक्याची नावे सांगत आहोत। इकडे नाशिक जिल्हा, इगतपुरी जिल्हा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या। ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून कमेंट केलेल्या आहे, चॅनलला सबस्क्राइब केलेला आहे, त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज आपण सर्वात अगोदर देत असतो। तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राइब नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व कमेंट करा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण लवकरात लवकर देऊयात। तसेच व्हिडिओला लाईक देखील करू शकता। आता इकडे तुम्ही बघू शकता स्पष्टपणे आपल्याला त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, नाशिक हा जो भाग आहे या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे। वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची हजेरी या भागामध्ये लागण्याचा एक अंदाज आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। तीव्र पावसाची हजेरी लागणार आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहणे गरजेचे आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस सिन्नर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबक, निफाड या भागात आता पुढच्या काही तासामध्ये सक्रिय होऊ शकतो। मध्यम ते जोरदार हजेरी पावसाची लागू शकते, त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। तसेच खाली बघू शकता इकडे राजूर, शहापूरचा भाग असेल, तसेच जुन्नर असेल, गोरेगावचा भाग असेल, या भागामध्ये देखील आपल्याला वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे। संगमनेरच्या देखील भागामध्ये आपल्याला वादळी पाऊस पाहायला मिळेल। या ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे। तर इकडे आपण जसं जसं खाली जाऊ या भागामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळेल। तसेच यामध्ये जुन्नरचा काय भाग असेल, कसमटचा भाग असेल, या भागात चाकणचा काय भाग आहे। तसेच इकडे बघू शकता राहिलेला अल्कोटीचा भाग असेल, शिरूरचा भाग असेल, या भागामध्ये गोरेगावच्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागतानाच चित्र दिसून येऊ शकतं। त्यातली त्या तिकडे अहिल्यादेवीनगरचा भाग आहे, पाथर्डी असेल, तसेच इकडे राळेगाव, कडाचा भाग आहे, या भागामध्ये भागूरचा भाग आहे, तर गोडेगावची काही भाग असून या भागामध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस राहील। व इकडे लक्ष देऊन बघा, मी तुम्हाला या ठिकाणची लाईन ओढून दाखवत आहे। या भागात अधिक पाऊस राहील। यामध्ये कडाचा जो भाग आहे या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस, गारपिटीचे चान्सेस जास्त आहेत असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। तर पाथर्डीच्या आसपास देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची हजेरी लागणार आहे। तुफान पावसाची दाट शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर पुढे बघू शकता आता
श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तसेच धाराशिव जिल्ह्यातील देखील चॅनलला सबस्क्राईब करून त्यांच्या जिल्ह्याची त्यांनी कमेंट केलेली आहे. आता चॅनलला सबस्क्राईब केला आहे म्हटलं आपण अंदाज लवकरात लवकर देत असतो. तुम्ही सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तसेच 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला की तुमच्या जिल्ह्याचा अंदाज, तालुक्याचा अंदाज, गारपिटीची शक्यता कशी राहील, सर्व काही अपडेट पाहायला मिळेल. तर यामध्ये जर विचार केला तर आता श्रीगोंदा दोनचा भाग असेल, राहू असेल, कर्जतचा काही भाग असेल, परंडाचा भाग असेल, जामखेडचा काही भाग आहे. या भागामध्ये वादळी पाऊस राहणार आहे. कर्जतच्या भागात जोरदार हजेरी लागेल. करमाळा, परंडा, दोंड, श्रीगोंदाचा भाग आहे, जामखेडचा भाग असेल, राहूपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. तीव्र स्वरूपाचा पाऊस हा या भागामध्ये हजेरी लावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. बघू शकता तुफान पावसाची हजेरी या भागामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळण्याचा एक अंदाज मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा. पिकांची योग्य ती काळजी घ्या, कारण की आता कांदा काढणी देखील अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. सोलापूरमध्ये देखील सुरू आहे. तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी कडाचा भाग असेल, पाटोदा असेल, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांदा काढणीला वेग आलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा काढणीची देखील आता व्यवस्थित पावसाचे नियोजन बघूनच तुम्ही सर्व काही शेतीचे योग्य ते नियोजन करू शकता. सध्या स्थितीला इकडे जर पाहायला गेलं तर सासवड असेल, पुणे असेल, राहू, श्रीगोंदा, दोंड, बारामती या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होईल. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळणार आहे. तीव्र पाऊस या सासवडच्या भागामध्ये व दोंडच्या भागामध्ये हजेरी लावेल व राहूचा भाग असेल, पुणेचा इतर भाग, बारामतीचा भाग असेल, या ठिकाणी तुरळक भागात हलक्या पावसाची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. मॉडेलनुसार असा एक अंदाज सध्या स्थितीला आपल्याला दिसतो आहे. तसेच पुढे पाहू शकता इकडे खाली जो फलटणचा भाग आहे, वाई आहे, सातारा या भागात देखील मोठा बदल पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, कारण तुमच्या भागाचा देखील अंदाज आपण देणार आहोत. तीव्र स्वरूपाच्या वादळी पावसाची दाट शक्यता या भागामध्ये बनतानाचं चित्र आहे. शेतकऱ्यांनी सतर्कच राहावे, कारण कोणत्याही क्षणी अवकाळी पावसाची तीव्रता ही राज्यामध्ये वाढत जाणार आहे. खूप तीव्रता असा पाऊस आपल्याला राज्यातील बहुतांश भागात पाहायला मिळू शकतो, असा अंदाज सध्या स्थितीला आहे. तर पुढच्या काही तासात पाऊस या ठिकाणी केजच्या भागात सुरू होणार आहे. तुरळक भागात का होईना, कळंब असेल, चौसाळा, बीड, सतर्क राहावे. या भागात पावसाळी वातावरण सक्रिय होईल. सध्या स्थितीला केजच्या भागात खूपच दाट ढग हे आता सक्रिय होत चाललेले आहेत. पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत चाललेलं आहे. केजच्या भागात देखील दारुळ, येळंबचा भाग असेल, चौसाळा, पाटोदा, सतर्क राहावे. पुढच्या काही तासात तुरळक भागात आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळेल. असं नाही की सर्वत्र पाऊस होईल, मात्र तुरळक भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे सतर्क राहा. तसेच इकडे कळंबचा भाग असेल, कळंबच्या भागामध्ये, चौसाळ्याचा भाग असेल, या भागामध्ये बर्दापूर, लातूरच्या भागात देखील ढग हे जमा होऊ लागलेले आहेत. पावसासाठी पोषक जे आहे ती ढग जे असतात ते आता दाखल झालेले आहेत. फक्त आता पाऊस येणे बाकी आहे. मात्र या ठिकाणी पुढच्या 1 ते 2 तासानंतर, थोड्याच वेळानंतर पाऊस हजेरी लावणार आहे. तीव्र स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळेल, असा अंदाज सध्या स्थितीला दिसतोय. लातूर, औसा, शिरूर, अंतपालचा भाग असेल, या भागामध्ये देखील चांगली हजेरी लागेल. उदगीरचा भाग असेल, अहमदपूरचा भाग असेल, तुम्ही स्वतः बघू शकता ढग हे चांगले दाटू लागलेले आहेत. या भागात कोणत्याही क्षणी पावसाचा जोर वाढतानाचं चित्र पाहायला मिळेल. पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला देखील मिळू शकतो. हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच इकडे मुखेड, कंधार, गंगाखेडचा भाग असेल, या भागात देखील पावसाची हजेरी आपल्याला लागतानाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार पाहायला मिळतोय. मॉडेलनुसार आता पावसाची तीव्रता राज्यातील बहुतांश भागात वाढेल, तर काही भागात आता पाऊस सुरू होत आहे. आता कोणत्या भागात पावसाला सुरुवात होत आहे ते आपण पाहूयात. तर यामध्ये लातूरचा काही भाग आहे. तर आता अक्षरशः सांगली जिल्ह्यात तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे. सांगली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. इकडे बघू शकता जो मालेगावचा भाग असेल, मालेगाव, जकात्री, मंगलासुलीचा भाग असेल, मंगासुलीचा भाग असेल, या भागात देखील शिरोळचा भाग असेल, इचलकरंजीचा भाग असेल, या भागामध्ये देखील आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. अक्षरशः मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. या भागात मंगासुलीच्या भागात सांगली जिल्ह्यात पाऊस सुरू झालेला आहे. शिरोळच्या भागामध्ये देखील आपल्याला पावसाचं वातावरण हे पाहायला मिळत आहे. तीव्र स्वरूपाचा कुरुडवाडचा भाग असेल, तसेच इकडे जयसिंगपूरचा भाग असेल, या भागात देखील पाऊस सुरू झालेला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागलेली आहे. विदर्भामध्ये देखील तुफान पाऊस राहणार आहे. लातूर, नांदेड, परभणी, तसेच इकडे नांदेडचा भाग असेल, उमरखेड, यवतमाळ, पांढरकवाडाचा भाग असेल, कारंजा, वाशिम, या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. सतर्क राहावे. कोणत्याही क्षणी पावसाचा जोर राज्यामध्ये वाढणार आहे. तीव्र स्वरूपाची हजेरी पावसाची ही राज्यामध्ये लागतानाचं चित्र आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पावसाचा जोर आता जरी काही ठिकाणी वाढलेला नसला तरी पुढच्या काही
काही तासानंतर पाऊस हा वाढत जाण्याचा एक अंदाज पाहायला मिळत आहे. सतर्क राहा. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिणेकडील भागात व पश्चिमेकडील भागात पाऊस राहणार आहे. त्यामुळे तुमच्या जर आसपास दक्षिणेकडे भागात किंवा पश्चिमेकडे जर आभाळ जास्त प्रमाणामध्ये दिसलं तर त्यावेळेस सतर्क होऊ शकता, कारण की कोणत्याही क्षणी तुमच्या भागाकडे पाऊस येऊ शकतो. पूर्वेकडे जरी आभाळ असेल तरी पाऊस तुमच्या भागात दाखल होणार आहे. तसेच इकडे धुळे, नंदुरबारचा भाग असेल, अमरावतीचा भाग असेल, या भागात जास्त पाऊस झाला नाही तरी या ठिकाणी तुरळक भागात आज देखील पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यात देखील ही परिस्थिती राहील. बीड जिल्ह्यात तर पाऊस होणारच आहे. अशा प्रकारचा अंदाज मॉडेलनुसार आहे. त्यामुळे सतर्क राहा. तसेच अजून वातावरणात काय बदल झाले तर या व्हिडिओमध्ये आपण रोजची रोज हवामानाची अपडेट देणार आहोत. रोजची रोज तुम्हाला हवामान अंदाज आपण या चॅनलवरती देण्याचं काम करणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.